सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणत्या देशात समोसा खाल्ल्यावर बंदी आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी सोमालिया। तर जो उत्तर सोमालिया देशात समोसा खाल्ल्यावर बंदी आहे याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, जगातील सर्वात विषारी झाड कोणते आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लाल चंदन, ऑप्शन बी केशरचे झाड, ऑप्शन सी सागवानाचे झाड, ऑप्शन डी वरील नाही। तर जो उत्तर आहे वरील कोणतेच झाड विषारी नाही याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, कोणते प्राणी जमिनीवर बसत नाहीत? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए घोडा, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी वाघ, ऑप्शन डी उंट। याचं उत्तर आहे घोडा प्राणी जमिनीवर बसत नाही याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, कुत्र्याचे सरासरी आयुष्य किती असते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 10 वर्ष, ऑप्शन बी 12 वर्ष, ऑप्शन सी 15 वर्ष, ऑप्शन डी 18 वर्ष। तर याचं उत्तर आहे कुत्र्याचे सरासरी आयुष्य 15 वर्षाचे असते याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, सर्वात मोठे वृत्तपत्र कारखाना कोठे आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कानपूर, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी मुंबई। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर सर्वात मोठा वृत्तपत्र कारखाना मध्य प्रदेशमध्ये आहे याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, मिस वर्ल्ड बनल्यानंतर किती पैसे मिळतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2 कोटी, ऑप्शन बी 5 कोटी, ऑप्शन सी 10 कोटी, ऑप्शन डी 50 कोटी। तर याचं उत्तर मिस वर्ल्ड बनल्यानंतर 10 कोटी पैसे मिळतात याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, पुस्तकांची निर्मिती सर्वप्रथम कोठे झाली? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। तर याचं उत्तर पुस्तकाची निर्मिती चीन देशात झाली याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, कोणता प्राणी जिवंत असताना रडतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अस्वल, ऑप्शन बी माकड, ऑप्शन सी मगर, ऑप्शन डी हत्ती। तर याचं उत्तर मगर प्राणी जिवंत असताना रडतो याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, ताजमहल कोणी विकला होता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी राहुल गांधी, ऑप्शन सी महात्मा गांधी, ऑप्शन डी नटवरलाल। तर याचं उत्तर ताजमहल नटवरलालने विकला होता याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, शुद्ध पाण्याचा रंग कसा असतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पांढरा, ऑप्शन बी पिवळा, ऑप्शन सी निळा, ऑप्शन डी जांभळा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर आहे शुद्ध पाण्याचा रंग निळा असतो याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, कोणतं फळ एकाच दिवसात पिकते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अनर, ऑप्शन बी पपई, ऑप्शन सी पेरू, ऑप्शन डी टॅमॅटो। तर याचं उत्तर टॅमॅटो फळ एकाच दिवसात पिकते याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, भारताची राष्ट्रीय मिठाई कोणती आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लाडू, ऑप्शन बी बर्फी, ऑप्शन सी जिलेबी, ऑप्शन डी गुलाबजामुन। तर याचं उत्तर भारताची राष्ट्रीय मिठाई जिलेबी आहे याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, ताजमहल बांधताना किती कामगार होते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 10,000, ऑप्शन बी 20,000, ऑप्शन सी 25,000, ऑप्शन डी 22,000। तर याचं उत्तर ताजमहल बांधताना 20,000 कामगार होते याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 14 आहे, आशियाची रोशनी
कोणाला म्हणतात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी महात्मा गांधी, ऑप्शन सी इंदिरा गांधी, ऑप्शन डी गौतम बुद्ध। तर याचं उत्तर आशियाची रोशनी गौतम बुद्धांना म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 15 आहे, राजस्थानची पारंपरिक लोककला कोणती आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए घुमर, ऑप्शन बी कठपुतली, ऑप्शन सी दांडिया, ऑप्शन डी लावणी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर राजस्थानची पारंपरिक लोककला घुमर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 16 आहे, पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सूर्य, ऑप्शन बी बुध, ऑप्शन सी चंद्र, ऑप्शन डी गुरु। तर याचं उत्तर पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह चंद्र आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 17 आहे, मुळा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हृदयविकार, ऑप्शन बी कर्करोग, ऑप्शन सी डायबिटीज, ऑप्शन डी मूत्रपिंडातील खडा। तर याचं उत्तर आहे मुळा खाल्ल्याने हृदयविकार आजार बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 18 आहे, वाहत्या पाण्यात हात धुणे या म्हणीचा अर्थ काय होतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए संधीचा फायदा घेणे, ऑप्शन बी अशक्य शक्य करणे, ऑप्शन सी खूप परिश्रम करणे, ऑप्शन डी जास्तीत जास्त प्रगती करणे। तर याचं उत्तर वाहत्या पाण्यात हात धुणे या म्हणीचा अर्थ आहे संधीचा फायदा घेणे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 19 आहे, कोणत्या फळांच्या बिया खाल्ल्याने कॅन्सर आजार बरा होतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी चेरी, ऑप्शन सी स्ट्रॉबेरी, ऑप्शन डी सफरचंद। तर याचं उत्तर पेरू फळांच्या बिया खाल्ल्यास कॅन्सर आजार बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। जो की आपला लास्ट 20वा क्वेश्चन आहे तो आहे, माणसाच्या तोंडात एकूण किती दात असतात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 20 दात, ऑप्शन बी 25 दात, ऑप्शन सी 28 दात, ऑप्शन डी 32 दात। जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन अशाच इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये।